Hello, friends. How are you? I hope all of you are enjoying my YouTube channel. Hearty welcome in my YouTube channel. Dear friends, you know that due to pandemic situation, the schools were formally closed during the last year. Therefore, the bridge course has been prepared some worksheets related to learning outcomes and basic competencies of the previous class textbook. So let's start to discuss one activity related to the competency number 8. Look at the competency number 8, or you can call it learning outcome statement. Read carefully to understand a new concept or idea. विद्यार्थी मित्रो, गेल्या वर्षी काही क्षमता आपल्याकडून प्राप्त झाल्या नसतील तर त्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही क्षमता आपण पाहणार आहोत आणि त्यातली ही 8 नंबरची क्षमता आहे. रीड केअरफुली टू अंडरस्टँड अ न्यू कॉन्सेप्ट और आयडिया. तर एखादी नवीन कल्पना समजून घेण्यासाठी काळजीपूर्वक वाचन करणं. या ठिकाणी वाचन स्किल आपल्याला अवगत करायचं आहे आणि त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. नाउ लुक ॲट ॲक्टिव्हिटी नंबर 1. Instructions for teachers and parents or facilitators. Ask the students to read the passage carefully to get its central idea. आपल्याला एखाद्या उत्तराची मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी त्याचं वाचन करायचं आहे. Now look at the instructions for students. Read the given passage carefully and write its central idea in a sentence. विद्यार्थी मित्रांसाठी एक सूचना आहे, ती म्हणजे उत्तराचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात लिहायची आहे. तर बघूया आपण ॲक्टिव्हिटी नंबर 1. वन एक्झाम्पल इज गिवन हियर and we can call it learning activity. Read the given passage carefully and write its central idea in a sentence. Forgiveness is a choice one makes over and over again. It can be a fresh perspective or a healthy distance, like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. विद्यार्थी मित्रो, या उत्तराचं वाचन केल्यानंतर आपणाला एका वाक्यामध्ये याची मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे. तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. पण याचं साधारण उत्तर काय लिहू शकता किंवा एका वाक्यात मध्यवर्ती कल्पना काय लिहू शकताय? द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिव्हनेस. और यू कॅन से इन अनदर वर्ड्स, इन अनदर सेंटेन्स, दुसऱ्या वाक्यात असं सांगू शकताय, the passage informs about the benefits of forgiveness. तर या अशा प्रकारे तुम्ही एका वाक्यात त्याची मध्यवर्ती कल्पना लिहू शकताय आणि इतरही शब्दामध्ये लिहू शकता की ज्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात येऊ शकते. Now look at the practice activity. Read any passage from the textbook or book or newspaper
अँड राईट द सेंट्रल आयडिया इन वन सेंटेन्स. विद्यार्थी मित्र, तुम्हाला सराव कृतीपत्रिका करायचा आहे, म्हणजे याचा सराव करायचा आहे या कृतीचा. आणि त्याच्यासाठी मग तो टेक्स्टबुकमधनं एखादा पॅसेज घ्या, एखाद्या पुस्तकातून घ्या किंवा एखाद्या न्यूजपेपरमधून घ्या. तो पॅसेज वाचल्यानंतर त्याची एका वाक्यात मध्यवर्ती कल्पना लिहायचं आहे. त्याचं एक उदाहरण दिलं आहे बघा, इथं सोडवलेलं एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर अ डेमो, त्याला डेमो म्हणलेलं आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. Look at paragraph. Form filling is a skill. It is a functional skill and a life skill. Today, a big amount of data is collected offline or online through forms. From a tedious task to an interesting task, the online tools have made form filling a unique experience. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care is taken while filling the form. The answer is given there, central idea. What is the central idea? The passage informs about the importance of form filling. एका वाक्यात त्याची मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही अनेक उतार्यांचं तुम्ही प्रॅक्टिस करून एका वाक्यात मध्यवर्ती कल्पना सांगू शकताय. या ठिकाणी एक तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. आता मी या ठिकाणी ही मध्यवर्ती कल्पना वाचत नाही, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी मगाशी वाचून दाखवले मी तुम्हाला. रीड एनी पॅसेज फ्रॉम टेक्स्ट बुक और न्यूजपेपर अँड राईट द सेंट्रल आयडिया इन अ वन सेंटेन्स. विद्यार्थी मित्रो, माझ्या माहितीप्रमाणे पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल की कोणत्याही एका उतार्याचं वाचन करायचं आणि त्याची मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात लिहायचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे काहींना सहज सोडवता येईल, काहींना सोडवण्याचा प्रयत्न करतील, पण प्रयत्न करायचा आहे. याचा निश्चितच आपल्याला या ॲक्टिव्हिटीचा उपयोग होणार आहे आपल्याला. ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघूया, याच्याशीच रिलेटेड आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. आस्क द स्टुडंट्स टू रीड द पॅसेज केअरफुली. या ठिकाणी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना पॅरेग्राफ वाचायला सांगायचं आहे. आस्क देम टू सॉल्व द गिवन टास्क बाय रेफरिंग टू द गिवन टास्क. त्या उतार्याखाली किंवा त्या उतार्याच्या संबंधित दिलेले जे टास्क आहेत ते त्यांना सोडवायला सांगायचे आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, रीड द गिवन पॅसेज केअरफुली. काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे. इन टास्क नंबर 1, मॅच द कंटेंट्स ऑफ ग्रुप ए विथ ग्रुप बी. तो उतारा, आता जो उतारा आपण घेणार आहे त्या उतारामधला उतार्यावरती टास्क नंबर 1मध्ये सांगितले की ए ग्रुपचा बी ग्रुपशी जोड्या लावायच्या आहेत. इन टास्क 2, स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला खालील विधाने ट्रू ऑर फॉल्स सांगायचे आहेत. तर या ठिकाणी मी हा पॅसेज वाचत नाही, फक्त काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द टास्क गिवन बिलो. विद्यार्थी मित्रो, मी या ठिकाणी वाचण्यामध्ये वेळ घालवणार नाही. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि त्याच्या खालची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही सोडवायची आहे. आता या ठिकाणी टास्क नंबर 1 काय म्हणले बघा, मॅच द फॉलोइंग ग्रुप ए विथ ग्रुप बी. आता बीमध्ये काही सेंटेन्सेस दिलेले, एमध्ये प्लेसेस दिलेले आहेत. तर ती तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2मध्ये स्टेट वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स.
4 वाक्य दिलेले आहेत, तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि तुम्ही याचं प्रॅक्टिस करायचं आहे की म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला कितपत हा पॅरेग्राफ समजलेला आहे. तर काळजीपूर्वक उतारा वाचा आणि त्याच्या खालच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवायच्या, टास्क दिलेला आहे ते सोडवायचं आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हणते बघा, रीड एनी मॅसेज फ्रॉम सोशल मीडिया अँड प्रिपेअर सिमिलर टास्क ऑन द रीड पॅसेज. जो तुम्ही पॅसेज घ्याल सोशल मीडियामधून त्याच्यावर अशाच प्रकारचं काम करायचं आहे वाचलेल्या उतार्यावरती. आता या ठिकाणी एक सॉल्व ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टास्क गिवन बिलो. आता विद्यार्थी मित्र, हा जो पॅरेग्राफ आहे, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज 2 brothers and his sisters had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. आता संपूर्ण उतारा मी वाचत नाही, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट जरी नाही काढला तर तुमच्या पुस्तकातलाच हा उतारा आहे, त्या पुस्तकामध्ये जाऊन तुम्ही हा उतारा वाचू शकताय आणि त्याच्या खाली जे काम दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे बघा. ग्रुप एशी ग्रुप बीशी जोड्या लावायच्या आहेत. मॅच द फॉलोइंग, त्याचं उत्तर दिलं आहे बघा, श्रीली, लाऊडली, अपब्रेडिंग, स्कोल्डिंग. दुसऱ्याचंही तसंच आहे. स्टेट वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. द आन्सर इज ट्रू. And second, the siblings of the seagull had longer wing than the seagull. The answer is false. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ॲक्टिव्हिटी समजली असेल. अशा प्रकारच्या आपण अनेक ॲक्टिव्हिटी, अनेक उतारे सोडवायचे आहेत की जेणेकरून तुमचं वाचन स्किल म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल आणि आपल्याला ही क्षमता प्राप्त करायची आहे. I hope all of you understood the concept of this video, and if you like this video, like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.